KNH न्यूज 24। श्रीरामपूर गोळीबार प्रकरणाचा उलगडा। बंटी जहागीरदार हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपी अटकेत। दिनांक 31/12/2025 रोजी दुपारी सुमारे 2:30 वाजता श्रीरामपूर शहरातील कब्रस्थान परिसरात असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार यांच्यावर अज्ञात इसमांनी गोळीबार केला होता। या हल्ल्यात बंटी जहागीरदार हे गंभीर जखमी झाले होते। उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला। या घटनेत त्यांच्यासोबत असलेले अमीन गुलाब शेख हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 01/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103, 109, 35 तसेच आर्म्स ॲक्ट कलम 325 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गंभीर घटनेनंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची 3 विशेष पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती। रात्री उशिरा दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे: कृष्णा अरुण शिंगारे वय 23 वर्षे, रवींद्र गौतम निकाळजे वय 23 वर्षे। सध्या आरोपींकडे सखोल चौकशी सुरू असून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र कोठून आणले, हत्येचा कट कसा रचला, अन्य कोणी आरोपी सहभागी आहेत का, हत्या करण्यामागचे नेमके कारण काय, या सर्व बाबींचा पोलीस सखोल तपास करत आहेत। घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तसेच SRPFच्या 2 कंपन्या शहरात तैनात करण्यात आल्या आहेत। सोशल मीडियावरही पोलिसांचे बारकाईने लक्ष असून कोणीही अफवा, चुकीची माहिती किंवा आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे। KNH न्यूज 24 साठी इनायत अत्तार, श्रीरामपूर। कोण विचारणार? श्रीरामपूरमध्ये काल जे हत्याकांड झाले, आता सध्या त्याच्यात काय स्टेटस आहे? आरोपींचे काय स्टेटस आहे? आरोपी अटक केले? काल दुपारी श्रीरामपूर शहरामध्ये 31/12/2025 रोजी बंटी जहागीरदार नावाच्या व्यक्तीची हत्या झाली। 2 हल्लेखोरांनी मोटरसायकलवर येऊन त्याच्यावर फायरिंग केली, त्यांना शिफ्ट केलं, दरम्यानच्या काळात त्यांचा मृत्यू झाला। यामध्ये जे 2 मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आली आहे। त्यांना काल संध्याकाळीच रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। खात्री केली असं त्यांनीच गुन्हा केल्याचं त्यांनी कबूलही केलं आहे। हत्यारे आपण त्यामध्ये रिकव्हर केलं आहे। त्यामध्ये आणखीन अन्य कोणी आहेत का याबाबत सुद्धा आमचा तपास चालू आहे। सध्या श्रीरामपूर शहरात शांतता आहे। तिथे SP, ॲडिशनल SP आणि आमचा बंदोबस्त आहे आणि आम्ही सगळं लक्ष ठेवून आहोत। काल रात्री आरोपी आणल्यानंतर आता त्याचं इंट्रोगेशन सुरू आहे आणि आता तपासाची अगदी प्राथमिक स्टेज आहे, त्यामुळे ह्या बाबतीत मला आता भाष्य करता येणार नाही, परंतु आमचा तपास चालू आहे। तसं काय असेल, दुसरी काय पार्श्वभूमी असेल तर त्याचा आम्ही तपास करू। त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत, ज्याचा हत्या झाली त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत। या संदर्भात तपास चालू आहे, बाकी सर्व माहिती आम्ही घेऊन आपल्याला कळवू।